नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या घरकुल योजनेत आता पुन्हा नवीन 30 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे। तसेच या प्रधानमंत्री आवास योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत। म्हणजेच सांगायचं झालं तर ज्यांना मागे घरकुले मिळाली आहेत आणि ज्यांना नवीन घरकुले मिळणार आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी ही अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मित्रांनो, घरकुल अनुदानात वाढ असेल, त्याचबरोबर पूर्वी ज्या लोकांना घरकुले मिळाली आहेत त्यांना पुन्हा एक हप्ता देणे असेल, असे महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घेतले आहेत। तर त्या संदर्भात जी घोषणा केली आहे ती आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तुम्हाला पूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किंवा राज्याच्या इतर कोणत्याही घरकुल योजनेअंतर्गत घरकुले मिळाली असेल किंवा राज्याच्या इतर घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळाले असेल तर आणि अजून मिळाले नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला व्हिडिओ सुरू करूया। प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपली जी तरतूद आहे ती तरतूद आपण वाढवलेली आहे आणि एकूण आपण जर विचार केला तर 14,300 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये। आणि आता याच्यामध्ये विशेषतः प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आपण बघा 2022 पर्यंत सर्वांना घरे अशा प्रकारची जी घोषणा होती ती घोषणा कशावर आधारित होती? ती होती 2011च्या 12च्या SCCC सेन्ससवर। SCCC चा जो सोशिओ इकॉनॉमिक सेन्सस झाला होता त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे बेघर दाखवले होते, देशात जेवढे बेघर दाखवले होते त्यांना 2022 पर्यंत घर द्यायचं होतं आणि त्यानुसार तो आकडा आपण पूर्ण केला। पण नंतर असं लक्षात आलं की हा सेन्ससच बोगस होता, हा योग्य झाला नव्हता SCCCचा। आणि म्हणून मला आठवतं की त्या काळामध्ये मी स्वतः महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन देऊन आवास प्लस पोर्टल उघडायला लावलं आणि पुनश्च सर्वेक्षण करायला लावलं आणि 2018 साली ते सर्वेक्षण पूर्ण झालं आणि त्या सर्वेक्षणामध्ये 30 लाख अजून महाराष्ट्रामध्ये लोक निघाले की ज्यांना घरं नव्हती किंवा ज्यांनी रजिस्टर केलं त्याच्यामध्ये। आणि मग केंद्र सरकारला आपण ही विनंती केली मागच्या वर्षी आणि मला सांगताना आनंद वाटतो एका वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला 30 लाख घरं मंजूर केली। आणि एवढंच नाही तर आम्ही सांगितलं की हा आकडा 19चा आहे, कदाचित याच्यात 4-5-10 लाख रुपये अजून वाचले असतील। पुन्हा पोर्टल उघडलं आणि पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन आपण केलं, ते आता फायनल होत आहे। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामविकास विभागाचं मी अभिनंदन करेन, ग्रामविकास विभागाने 1 महिन्यात 30 लाखापैकी 27 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन करून त्यांचं घरकुल मंजूर करून पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये नेला। आणि आता जवळपास मला असं वाटतं की त्याच्यामध्ये 25.6 लाख लाभार्थ्यांचा पहिला हप्ता झालाय, त्यांनी पहिल्या हप्त्याचं काम चालू आहे। त्यातले 15 लाख लाभार्थी असे आहेत की जे आता दुसऱ्या हप्त्याला पोहोचले आहेत आणि 4 लाख घरकुलं पूर्ण झाली आहे। रेकॉर्ड स्पीडमध्ये हे काम आपण या ठिकाणी करतो आहोत आणि विशेषतः आपण दिलेल्या अनुदानातही आता वाढ केलेली आहे आणि ती वाढ करताना ही जी 30 लाख घरं आहेत पहिल्या दिवसापासून रूफटॉप सोलरची घरं असणार आहेत, त्यांना विजेचं बिल येणार नाही। तर अशा प्रकारे मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये हे नवीन बदल करण्यात आले आहेत। आता प्रत्येक लाभार्थ्याला 50,000 रुपये अतिरिक्त दिले जाणार आणि पुन्हा नवीन घरकुलांना मंजुरी मिळाली आहे। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।